नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे आपले स्वागत आहे. मी जी.बी. देठे, शिल्प निदेशक, मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. ई लर्निंग ट्रेनिंग करता ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले असे संस्थेचे प्राचार्य श्री विजय नागोरे साहेब. आजचे टॉपिक आहे इंजिन टेक्निकल टर्म्स. TDC, टॉप डेड सेंटर. TDC म्हणजे टॉप डेड सेंटर. पिस्टनची सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त वर जाण्याची मर्यादा म्हणजेच TDC होय. BDC, बॉटम डेड सेंटर. पिस्टनची सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त खाली येण्याची मर्यादा होय. यापेक्षा पिस्टन खाली येऊ शकत नाही. बोअर, सिलेंडरच्या व्यासाला बोअर असे म्हणतात. यामध्ये पिस्टन हा TDC ते BDC असं अंतर कापतो. स्ट्रोक, TDC व BDC यामधील अंतराला स्ट्रोक असे म्हणतात. यामध्ये प्रत्येक इंजिनचे स्ट्रोक आणि बोअर हे साईज वेगवेगळी असतात. क्लिअरन्स व्हॉल्यूम, पिस्टन TDCला असताना पिस्टन हेड ते सिलेंडर हेड यामधील अंतरास क्लिअरन्स व्हॉल्यूम असे म्हणतात. स्वेप्ट व्हॉल्यूम, पिस्टन BDCला असताना पिस्टन हेड ते सिलेंडर हेड यामधील अंतरास स्वेप्ट व्हॉल्यूम असे म्हणतात. डिटोनेशन, स्पार्क प्लगद्वारे ठिणगी पडण्यापूर्वी तप्त कार्बन कणामुळे मिश्रण पेट घेते व ठिणगी पडल्याने स्फोट होऊन आवाज येतो त्यास डिटोनेशन असे म्हणतात. कंबशन चेंबर, पिस्टन हेड ते सिलेंडर हेड यामधील निर्वात पोकळीस की जेथे प्रत्यक्ष स्फोट होतो त्यास कंबशन चेंबर असे म्हणतात. कॉम्प्रेशन रेशो, सक्शन स्ट्रोकच्या वेळी आत आलेली हवा अथवा मिश्रणाचे आकारमान व कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी त्याच हवेच्या आकारमानाच्या प्रमाणास कॉम्प्रेशन रेशो असे म्हणतात. पिस्टन डिस्प्लेसमेंट, पिस्टनकडून किती प्रमाणात हवा अथवा गॅस बाहेर टाकला जातो त्यास पिस्टन डिस्प्लेसमेंट म्हणतात. तो CC मध्ये मोजतात. CC मीन्स क्युबिक कॅपॅसिटी. अश्वशक्ती, 1 हॉर्स पॉवर. HP म्हणजेच एका मिनिटात 4500 किलो वजन 1 मीटर उंच उचलण्यास लागणारी शक्ती होय. इंडिकेटेड हॉर्स पॉवर IHP, कंबशन चेंबरमध्ये स्फोट झाल्यानंतर प्रत्यक्षात निर्माण होणारी शक्ती म्हणजेच IHP होय. ब्रेक हॉर्स पॉवर, फ्लायव्हीलकडून मिळणारी शक्ती म्हणजेच ब्रेक हॉर्स पॉवर होय. थर्मल हीट इफिशियन्सी, इंजिनमधील जळालेल्या फ्युएल एनर्जीचा व मिळालेल्या वर्क आउटपुटचे प्रमाण म्हणजेच थर्मल इफिशियन्सी होय. मेकॅनिकल इफिशियन्सी, IHP व BHP यातील रेशोला मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणतात. IHP म्हणजे इंडिकेटेड हॉर्स पॉवर व BHP म्हणजे ब्रेक हॉर्स पॉवर. व्हॉल्यूमेट्री इफिशियन्सी, सक्शन स्ट्रोकच्या वेळी आलेली हवा अथवा मिश्रण आणि सिलेंडरचा व्हॅल्यू यांच्या रेशोला व्हॉल्यूमेट्री इफिशियन्सी म्हणतात. फायरिंग ऑर्डर, पॉवर स्ट्रोक घडण्याच्या क्रमास फायरिंग ऑर्डर असे म्हणतात. या ठिकाणी प्रत्येक सिलेंडरची फायरिंग ऑर्डर ही वेगवेगळी आहे. एक सिलेंडर असेल तर त्याची फायरिंग ऑर्डर 1 असेल. 2 सिलेंडर असेल तर त्याची फायरिंग ऑर्डर 1-2 असेल. 3 सिलेंडर 1-3-2, 4 सिलेंडर 1-3-4-2, 6 सिलेंडर 1-5-3, 6-2-4, 8 सिलेंडर असेल तर 1-5-4, 8-6-3-7-2. बिल्डिंग ऑफ एअर, फ्युएल पाईपमधील हवा काढण्याच्या क्रियेस बिल्डिंग ऑफ एअर असे म्हणतात. इंजिन ट्यून ऑफ करणे, इंजिन टायमिंग, ॲडलिंग, मिनिमम मॅक्झिमम स्पीड सेटिंग करणे म्हणजेच इंजिन ट्यून ऑफ होय. यामध्ये इंजिनमधील सर्व टायमिंग फिक्स केल्या जातात. या ठिकाणी टेक्निकल टर्म्स हे टॉपिक संपला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.